मी असं म्हणेन की त्यांना खूप वाईट वाटलं असतं. युगपुरुषांच्या मागे किंवा महापुरुषांच्या पत्नींचं पत्नीपद भूषवणं हे महाकठीण असतं. बरोबर. तर त्यांचं आत्ताच्या समाजाशी नातं कसं असलं? मनाला येईल तसं वागणं, ह्याला स्वातंत्र्य नाही म्हणत. तर माझ्या मते वैचारिक स्वातंत्र्य हेच स्वातंत्र्य. आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं नाहीये, ते आपण मिळवलंय. भावना पुनर्जीवित करणं हे आपल्याला आज म्हणावं लागतंय. हीच मोठी शोकांतिका आहे. ते रेअर झाले, पण ते फॅशन म्हणून नको. आज मी त्या काळासारखी अशी नऊवारी साडी घालून पूर्णपणे अशी हिंडू नाही शकत. काय असेल तिचा प्रवास. 11 वर्षाची मुलगी घरात येते आणि नंतर या तिघांनाही उभं करते. हीच तर गोष्ट आहे जी सांगायची आहे. तुझं काम, तुझी श्रद्धा, तुझ्या कामाप्रती कन्सिस्टन्सी, तुमच्या ध्येयाप्रतीचा इमानदारपणा, तुम्हाला त्याची फळं मिळणारच आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काम करत राहा. आपलं तो एक खांब आहे त्यांच्या घराचा. जिचा नवरा 6 महिने जेलमध्ये गेला, कुणाचं 1 वर्ष गेलं, त्यांना त्या धीर द्यायच्या. पण त्या सगळ्या घरी गेल्यानंतर त्यांची एक जीवलग मैत्रीण होती गोदूमाई खरे, तिच्या खुशीत जाऊन त्या रडायच्या. नंतर शेवटी गेल्या तेव्हा सुद्धा त्या हिस्टेरिक झाल्या. त्यांना बाबा आणि तात्या दारात दिसायला लागले की ते आलेत अंदमानवरून, त्यांना ओवाळायचं, अगं ताट घेऊन ये. नमस्कार, मी सुजित देशपांडे. स्वयंभू स्टुडिओज प्रेझेंट्स A to Z पॉडकास्टच्या नवीन भागात मी तुमचं स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहे लेखिका आणि अभिनेत्री अपर्णा चोथे. त्या तिघी हे तिचं नाटक जिनं प्रेक्षकांच्या मनात खोल ठसा उमटवला. या नाटकाचे तिने आजवर 44 प्रयोग केले आणि याच नाटकासाठी तिला मटा सन्मान सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यानुसारच इंडस्ट्रीतल्या मराठी अभिनय क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी या नाटकासाठी तिचं कौतुकही केलं. आज जाणून घेऊयात आपण त्या तिघी या नाटकाच्या प्रवासाबद्दल आणि अर्थात अपर्णाबद्दल तिच्याचकडून. अपर्णा, कशी आहेस? मस्त. आपण साधारण एक 5-6 वर्षांनी भेटतोय. हो. येस. आणि त्या काळात तुझी प्रगती पाहून खरं तर मला पर्सनली खूप आनंद होतोय. आणि आज मला तुझ्या नाटकाबद्दल बोलायचंय खास करून, कारण प्रत्येक आर्टिस्टच्या स्ट्रगल बद्दल वगैरे लोक बोलत असतात, पण मला खास करून या नाटकाच्या प्रवासाबद्दल बोलायचं तुझ्याशी. कारण त्याचे आता रिसेंटली तू 44 प्रयोग केले. ज्या नाटकाबद्दल तिला मटा सन्मानचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही तिला मिळालाय. त्या नाटकातल्या त्या तिघी आहेत, यांच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की त्या तिघी कशा आहेत आणि त्या तिघी आत्ताच्या काळात जर असत्या तर त्यांचं आत्ताच्या समाजाशी नातं कसं असलं असतं असं तुला वाटतं? खरं तर मी सुजित सरच म्हणणार आहे, कारण अर्थात तुम्ही माझे ऍक्टिंगचे प्रोफेसर होतात. नाही, तू सुजित म्हणू शकतेस. बर, ठीक आहे. ऍक्च्युली आपण सुरुवात करताना पहिल्यांदा त्या तिघी कोण आहेत हे जाणून घेऊयात. नाटकाचं नाव आहे त्या तिघी स्वातंत्र्य कुंडातील अज्ञात वीरांगना. आणि आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर बंधू माहिती आहेत. आपले बाबाराव सावरकर, तात्याराव सावरकर आणि नारायणराव सावरकर, या तीनही बंधूंनी स्वातंत्र्य कार्यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि ते वादातीत आहेच, प्रश्नच नाही. पण त्यांच्या मागे त्या तिघांच्याही पत्नी तितक्याच खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि मी म्हणेन की त्यांनी स्वातंत्र्य कार्यात सुद्धा त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. पण हे जसं आपण म्हणतो की युगपुरुषांच्या मागे किंवा महापुरुषांच्या पत्नींचं पत्नीपद भूषवणं हे महाकठीण असतं आणि त्या नेहमीच झाकोळल्या गेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांचा इतिहास किंवा त्यांची माहिती, त्यांनी केलेलं कार्य हे लोकांसमोर यावं या हेतूने हे नाटक सुरू केलं. सगळ्यात आधी मी त्या तिघींची नावं सांगू इच्छिते. सौ यशोदाबाई गणेश सावरकर म्हणजे बाबारावांच्या पत्नी, सौ यमुनाबाई विनायक सावरकर म्हणजे तात्याराव सावरकरांच्या पत्नी, आणि सौ शांताबाई नारायण सावरकर या नारायणराव सावरकरांच्या पत्नी. आता ह्या तिघींचं एक मी म्हणेन की एक गंमत आणि एक छान गोष्ट अशी आहे जी मला नेहमीच खूप भावते. आपण नेहमी म्हणतो की 2 बायका एके ठिकाणी खरं तर नांदत नाही, पण त्या तिघी जणी एकमेकींच्या जावा आहेत. बरोबर. आणि या तिघींनी अत्यंत विपरीत परिस्थितीत एकमेकींना सांभाळलं, एकमेकींसाठी त्या उभ्या राहिल्या. आणि म्हणजे त्यांना अपत्य विरह आहे, पती विरह आहेत, इतकी मोठी मोठी वादळं आलेली आहेत त्यांच्या आयुष्यात, ज्यांचे नवरे अंदमानात गेलेले आहेत. 50 वर्ष आपला नवरा येणार आहे की नाही माहीत नाहीये. तिघींची ही मुलं गेलेली आहेत आणि समाजाने त्यांना वाईट टाकले. म्हणजे समाजाने नाकारलेल्या क्रांतिकारकांचा संसार यांनी आनंदाने केला, स्वीकारला मी म्हणेन. तर हे कुठेतरी त्या तिघींची एकमेकींची साथ
जी ज्या पद्धतीने केलेली आहे ती लोकांसमोर यावी. आणि एक शेवटी ह्या नाटकासंदर्भात सांगायचं झालं की मी हे का सुरू केलं, तर मला असं नेहमी वाटतं की हेच आपलं मूळ आहे, हेच आपले संस्कार आहेत जे आपल्यात आहेत, बरोबर, जे आजच्या काळातही तितकेच मी म्हणेन की या काळात सुद्धा तितकेच ते जातात योग्य आहेत. तर अरे हे आपलंच तर आहे, आपल्यात सुद्धा हे कुठेतरी आहे, हे कुठेतरी रिलेट करून आपण थोडंफार तरी स्वतःचं आत्मपरीक्षण वगैरे केलं तरी सुद्धा मला असं वाटतं की मी हे नाटक सादर करण्यामध्ये सक्सेसफुल झाले असं म्हणेन मी. आता तुम्ही जो मला प्रश्न विचारलात की त्या तिघी या काळात असत्या आणि आता त्यांनी जर समाजाकडे बघितलं असतं तर त्यांना कसं वाटलं असतं, मी असं म्हणेन की त्यांना खूप वाईट वाटलं असतं ऑनेस्टली. कारण आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं नाहीये, ते आपण मिळवलंय. करेक्ट. हेच आजच्या काळात लोक कुठेतरी पूर्णपणे विसरलेत असं मला वाटतं. आणि स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल तसं वागणं किंवा मला हवं ते मी करीन किंवा ह्याला स्वातंत्र्य नाही म्हणत. स्वातंत्र्य हे वैचारिक असतं, आपल्या संस्कारांमधनं जे आलेलं आहे. अर्थात योग्य वाईट काळानुसार बदलणं हे गृहीत हे आहेच आहे, त्याबद्दल दुमत नाही. कारण आज मी त्या काळासारखी अशी नऊवारी साडी घालून पूर्णपणे अशी हिंडू नाही शकत, राईट. पण फिरलीस तर ते लोकांना आवडतं आज, कारण ते इतकं रेअर झालेलं आहे. ते रेअर झाले पण ते फॅशन म्हणून नको. करेक्ट. मला स्वतःला आवडतंय, भावतंय म्हणून मी ते करणं किंवा मी त्याच्यात कम्फर्टेबल आहे म्हणून मी ते करणं, ते स्टाईल स्टेटमेंट आहे किंवा ते लोकांना आवडतंय त्याच्यात कसं एकदम असं खूप डॅशिंग वाटतं म्हणून करू नये असं माझं म्हणणं आहे. करायला काहीच हरकत नाही, चांगलीच गोष्ट आहे ती. पण आपण का करतोय ह्याची जर आपल्या स्वतःकडे जर ते काय म्हणतो एक त्याचं क्लॅरिफिकेशन असेल तर काहीच हरकत नाही. सो कमिंग बॅक टू द पॉइंट की आता जर समाजाकडे बघितलं असतं तर ह्या तिघींना अतिशय मनस्वी दुःखच झालं असतं. कारण आपण अगेन की स्वातंत्र्य मिळालं नाही, मिळवलं हे विसरलोय. आणि हे मिळवण्यासाठी ज्या ज्या क्रांतिकारकांनी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान केलेलं आहे याची जी आपण किंमत करायला पाहिजे. आज जो समाजाचा म्हणेन की पाश्चात्यांचं खूप अंधानुकरण होतं आहे, तर ते कुठेतरी त्यांना कदाचित मी म्हणेन की ज्यासाठी केला अट्टाहास ते हे तर नव्हतं, याचा त्यांना मनस्वी थोडासा त्रास होणारच आहे. त्यामुळे मी म्हणेन की या तिघी जर आत्ता असतात आणि त्यांना समाजाकडे बघितलं असतं तर जो काही मूल्यांचा ऱ्हास झालेला आहे तो बघून त्या खचितच दुःखी झाल्या असत्या. अगदी खरं आहे. याच्यावर माझा तुला एक पुढचा प्रश्न आहे की ह्या तिघींच्या भावना तू पुनर्जीवित केल्यास या नाटकाच्या निमित्ताने, पण या तिघींसाठीच्या भावना तुझ्यात कशा निर्माण झाल्या? या प्रश्नाचं मी असं सांगेन की भावना पुनर्जीवित मी करते. तर खरं सांगायचं तर भावना पुनर्जीवित करणं हे आपल्याला आज म्हणावं लागतंय, हीच मोठी शोकांतिका आहे. कारण आपण माणूसच आहोत ना, आपल्यात भावना आहे म्हणून तर आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत हे वेळोवेळी शास्त्रज्ञांनी सांगून दिलेले. म्हणजे आपणच असं वेगळं सांगतोय अशातला भाग नाहीये. पण भावना पुनर्जीवित कराव्या लागतायत तर ते कुठेतरी आपण म्हणू की मी म्हणेन की ज्या आपल्यात आहेत भावना त्या मी परत उजळण्याचा प्रयत्न करते या तिघींच्या माध्यमातून. की कारण एखाद्या माणसाला दुःख झालंय समोरच्याला तर त्याच्यामुळे संवेदनशीलता वाटून मलाही ते दुःख जाणवणं हेच तर माणूसपणाचं लक्षण आहे आपण म्हणतो. सो भावना पुनरुज्जीवित असं नाही म्हणणार मी, पण भावना पुन्हा एकदा नव्याने लोकांसमोर की अरे हे आपलंच तर आहे, मगाशी म्हणाले तसं आपण हेच आहोत, मग आपण हरवलोय का कुठेतरी या जागतिकीकरणात, तर तसं म्हणेन. आणि ह्या तिघींच्याही भावनांशी मी म्हणेन की तुम्ही जसं म्हणालात की तुला त्या कशा कॅच झाल्या म्हणून किंवा का सांगाव्याशा वाटल्या असं, तर पुन्हा एकदा की ते जे झाकोळल्या गेल्या आहेत, तर जेव्हा मी त्यांचा अभ्यास केला त्या तिघींच्या व्यक्तिमत्वांचा, तर त्या तिघी जणी प्रचंड वेगळ्या आहेत. येसुवहिनी आहेत त्या प्रचंड सोशिक तरी करारी, माई म्हणजे अतिशय अबोल शांत एकदम संयमी, आणि शांताबाई अतिशय तापट रागीट पण तरीही त्याही करारी होत्या. कारण त्यांनी तर अगदी वयाच्या 15व्या वर्षी शांताबाई नारायण सावरकरांनी 1915 मध्ये वयाच्या 15व्या वर्षी मी नारायणराव सावरकरांशीच लग्न करणार नाही तर लग्नच करणार नाही, आणि जेव्हा त्यांनी हे ठरवलं होतं तेव्हा त्यांचे मोठे दोन्ही दीर ऑलरेडी अंदमानात शिक्षा भोगत होते. सो तेव्हा त्या स्त्रीला निर्णायक स्वातंत्र्य, तेव्हा तिने तिच्यासाठी स्वतः ठाम उभी राहिली, हे आहे ना आपल्याकडे. माईने ज्या पद्धतीने साथ दिली तात्याराव सावरकरांना, किंवा मी तर म्हणेन या तिघींपैकी ज्या येसुवहिनी आहेत त्या येसुवहिनींनी ह्या तिघांना उभं केलंय. अत्यंत विपरीत परिस्थितीत ती मुलगी 11 वर्षाची असताना लग्न होऊन घरात आलेली आहे.
त्या काळात होते लहानपणी विवाह व्हायचे. 1896 साली त्यांचं लग्न झालं. 11 वर्षाची मुलगी घरात येते आणि नंतर या तिघांनाही उभं करते. काय असेल तिचा प्रवास. आणि हे सगळं करत असताना त्यांनी संसार तर त्यांचे केलेच आहेत, पण त्या लेवलवरती स्त्रिया म्हणून त्यांनी स्त्री संघटन, स्वातंत्र्य कार्यामध्ये योगदान, हे सगळं त्यांनी त्यांच्या लेवलवरती, नवरे जेलमध्ये असताना किंवा नवरे शिक्षा भोगत असताना, नवरे ऑलरेडी समाजासाठी काहीतरी काम करत असताना त्यांनी ते एकत्रीकरण, स्त्रियांचं संघटन करून, आणि जेव्हा स्त्रिया उमरा ओलांडत नव्हत्या तेव्हा त्यांनी हे केलेलं आहे. तर हे कुठेतरी बाहेर आलं पाहिजे. आणि हे जेव्हा मला असं वाटलं की हीच तर गोष्ट जी सांगायची आहे, मग काय सांगायचंय अजून आपल्याला. एंटरटेनमेंट, आपण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत, अभिनेत्री म्हणून मी आज काम करतेय, पण अभिनेत्री असल्याचा हा फायदा जर नाही घेता आला की आपल्या कलाकृतीमधनं जर आपण समाजाला काही छान देऊ शकलो, आपण म्हणतो ना की कलाकृती समाजाचा आरसा आहे, तर तोच आरसा एक वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न आहे की हे आपले पूर्वज आहेत, मग आपल्यातही हे आहेच की, मग ते आपण कसं छान करूयात किंवा असं त्याच्यावर कसं काम करता येईल. अशा पद्धतीने तुम्ही म्हणलात तसं की त्या भावनांची मी तेव्हा त्यांच्याशी कनेक्ट झाले. मला वाटतं की गाणं, नाटक या गोष्टी खूप, मला वाटतं सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट असेल समाज प्रबोधनाचा, आणि त्यातनं तू हे करतेस. 100%. कारण पूर्वी पण त्याच ह्याच्यातून समाज प्रबोधन केलं जायचं. सो मी म्हणेल याच्यातून की तू जे नाटक करतेस, तुझ्यात 44 प्रयोग झाले, तर तू आवाज नसलेल्यांना आवाज दिलास पुन्हा एवढ्या काळानंतर. पण लेखिका म्हणून हे सगळं, या सगळ्या गोष्टी सर्च करणं किंवा त्यांचा तो आवाज ऐकणं, कारण जेव्हा तो तुझ्यापर्यंत पोहोचला तेव्हा तो कागदावर उतरला, हे किती जड आणि किती अवघड गेलं तुला? सर खरं सांगायचं तर आवाज नसलेल्यांचा आवाज असं नाही म्हणणार मी, जो आवाज आपण ऐकलाच नाहीये. करेक्ट. आवाज होता त्यांचा, पण आपण ऐकला नाहीये. आपल्याकडे आधी जो साचा होता तो पुरुष प्रधान संस्कृतीचा होता. त्यामुळे मी तर म्हणेन घरातली स्त्री, तिच्यात पण आज एक येसूवहिनी आहे, तिच्यात पण एक माई आहे, तिच्यात पण एक शांताबाई आहे. त्या कुठेतरी एका लेवलला काहीतरी कॉम्प्रोमाइज करतायत सो दॅट समाज सुरू राहावा किंवा घर चालू राहावं म्हणून. आपण हे घरी बघतो, आपल्या आईकडे बघतो, किंवा बायको असेल, बहीण असेल कुणाची. तर ह्या ज्या आवाज नसलेल्यांचा नाही म्हणणार आपण, त्यांचा आवाज ऐकतच नाही, ते आहे त्यांच्याकडे आवाज, त्यामुळे ते आवाज ऐकून हे सादर करण्याचा प्रयत्न असतो. आणि जड मी म्हणणार नाही, सुंदर नक्कीच म्हणेन, जड असं नाही म्हणणार, कारण खूप छान आहे. त्यांच्याशी गप्पा मारायला लागलं तर त्यांच्याकडे पण सांगण्यासारखं खूप आहे, खूप जास्त आहे मी म्हणेन, कारण त्यांच्याकडे व्यवधानं पण खूप जास्त आहेत. आपण म्हणतो की स्त्रिया नेहमी जास्त अष्टावधानी असतात, त्यांच्याकडे व्यवधानं जास्त आहेत, त्यामुळे. आणि सुंदरच आहे, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की तो आवाज लोकांना सांगणं, त्यांचा एक आवाज होणं, हे मला असं वाटतं की मी खूप भाग्यवान आहे की हे मला करायला मिळतंय. आणि रिसेंटली मला आता सांगायला आवडेल की जे ती म्हणाली की आवाज हा ऐकू येतो जर ऐकायचा प्रयत्न केला तर, आणि जी लोक आवाज ऐकायचा प्रयत्न करत नाहीत त्यांना आता रिसेंटली आपल्या वुमन्स टीमने छान उत्तर दिलेलं आहे, जगाला अख्ख्या सांगितलेलं आहे त्यांनी वर्ल्ड कप जिंकून. त्यामुळे नक्कीच हा आवाज किती आपण दाबायचा प्रयत्न केला तरी तो बाहेर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून येतच असतो. अपर्णा, मला विचारायला आवडेल तुला की स्त्रीचा त्याग असं म्हणलं जातं, पण स्त्रीचा त्याग आणि स्त्री शक्ती ह्याच्यातला नेमका फरक तुझ्या दृष्टीनं काय आहे? आता तुम्ही जे आता विमेन्स टीमचं म्हणालात त्या अनुषंगाने मी अजून नक्कीच पुढे झाला, आणि अक्षरशः मला प्रचंड अभिमान आहे त्या गोष्टीचा. मी त्याची मॅच बघताना अक्षरशः रडायला येत होतं. मी म्हणेन की स्त्री त्याग हा शब्द आहेच का मुळात? करेक्ट. तिथूनच माझी सुरुवात आहे की स्त्रीने त्याग केला म्हणजेच ती मोठी आहे का? अरे किती तिने बिचारीने सोचलं. नको, मी माझ्या नाटकाचं नाव सुद्धा आहे त्या तिघी स्वातंत्र्य कुंडातील अज्ञात वीरांगना, हे आम्ही स्वीकारलेलं आहे. मग कितीही खाचखळगे येऊ देत, कितीही वाटेत काटे येऊ देत, आम्ही त्याच्यावर पाय ठेवून उभं राहणार. हेच तर मला सांगायचं आहे ह्याच्यातून. आता त्याच्यामध्ये मी, तुम्ही जे म्हणालात की स्त्री त्याग ही स्त्री शक्ती आहे, आता ते स्त्री त्याग म्हणालात तुम्ही स्त्रीचा, तर मला असं वाटतं की कुठलंही नातं, अगदी नवरा बायको नाही, कुठलंही नातं घ्या, बहीण भाऊ असो किंवा कुठलंही असो, कुठलंही नातं टिकवायचं असेल तर दोन्ही बाजूने प्रयत्न लागतो. बरोबर. तर कधी माणूस, म्हणजे आपण म्हणू की कधी पुरुष त्याग करेल, कधी स्त्री त्याग करेल, पण ते नातं, तो माणूस आपल्यासाठी महत्वाचा असेल तर, पण ते काहीतरी छान पुढे जाऊन होणार आहे. तर ह्या दृष्टीने दोघांनी केलेले ते कष्ट आहेत आपण म्हणू. बरोबर. प्रत्येक वेळेला हा शब्द येतोच, कधी असं विचारत नाही आपण कोणाला काय पुरुष त्यागाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं.
इतका समाजावरती त्याचा पगडा आहे. बरोबर. तर स्त्री मी तर म्हणेन की आम्ही बायका त्याग वगैरे नाही, आम्ही हे स्वीकारलंय, आम्ही हे करणार आहोत, याच्यावर पाय देऊन उभं राहणार आहोत. बरोबर. आपण जनरली म्हणतो की स्त्रीला कुठलंही संकट आलं तर त्यातनं ती पाय ठेवून खंबीरपणे उभी राहते. मग त्याच्यामध्ये आम्हाला काही त्याग करायला लागले तर दॅट इज ऍक्सेप्टेड. पण स्त्री शक्तीच आहे मोठी. त्याच्यामुळे स्त्री त्याग म्हणेन किंवा माणसाने केलेला कशासाठी तरी किंवा कुठल्या तरी ध्येयाप्रती केलेला त्याग हा गौण आहे. मग बरोबर. जर ध्येय गाठायचंय मग मी म्हणेन की स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा सावरकर कुटुंबीय किंवा स्वातंत्र्य सैनिक किंवा प्रत्येकाने ज्या ज्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवले त्या सगळ्यांनी कुठेतरी त्याग केलेला आहे. घरावर तुळशीपत्र ठेवलेली आहे. सो त्याग हा प्रत्येकानेच केला का तर स्वातंत्र्य हवं होतं. बरोबर. ध्येय, ध्यास. मग जर तो ध्यास घेतला असेल तर या सगळ्या गोष्टी इतक्या गौण होतात. त्यामुळे मला असं नाही वाटत की स्त्री त्यागाला आपण ग्लोरिफाय केलं पाहिजे. उलट जी करते तिचा रिस्पेक्ट केला पाहिजे. त्या रिस्पेक्टमुळे तिला उभारी येणार आहे आणि मग ती त्याच्यावर पाय ठेवून उभी राहून सगळ्या संकटांना मात देऊन शेवटी तिचं ध्येय गाठणार आहे. मी म्हणेन की गृहिणी आपण जे म्हणतो तिचं उद्दिष्ट काय असतं, माझं घर सुखी राहावं, माझा माणूस बाहेर गेलाय, माझी मुलं छान शिकावीत. मग त्यासाठी ती म्हणेन नाही ठीक आहे आज मैत्रिणीबरोबर जायचं तर जाऊ दे, नको तुझी परीक्षा ना, मी अभ्यास घेते. तिने तिच्या कुठेतरी याला मुरड घातली इच्छेला. हाही एक आहे, पण तिने का केलं, कारण मला पुढची पिढी घडवायची, माझा माणूस घरी येणार आहे त्याला काय छान करून खायला घालायचं. सो ही शक्ती आहे तिची, हे स्त्री करू शकते, म्हणून तर मग ती स्त्री शक्ती आहे. सो आपण त्याला स्त्री त्याग न म्हणता स्त्री शक्तीच म्हणूया. आणि अर्थात मी म्हणेन पुन्हा की शिव आणि शक्ती हे इक्वलच आहेत, एका समाजाची चाकं आहेत ती. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जेव्हा सगळ्यांचा विदाऊट जेंडर रिस्पेक्ट करायला शिकू तेव्हा हे सगळं घडून पडेल आणि एक छान समाज घडवायचा आहे. त्याच्या ध्यासाने आपण गेलो तर नक्कीच मला वाटतं की सगळं खूप छान होईल. क्या बात आहे. मला आणखी एक विचारायला आवडेल तुला की रंगमंचावर तू या 3 पात्र एकटीच साकारतेस, एकपात्री नाटक आहे तुझं. या 3 स्त्रिया साकारताना त्या स्त्रिया तुझ्या आतमध्ये एकमेकींशी काय संवाद साधत असतात? 1 तासाचा पूर्ण दीर्घांक आहे, त्यामुळे मी एकदा सुरू केलं की 1 तास 40 मिनिटं थांबतच नाही. त्याचं कारण तेच आहे खरं सांगायचं तर. पण मी ह्याचं असं म्हणेन की त्या तिघी एकमेकींशी नाही संवाद साधत आहेत. त्या नाटकाची ब्युटीच अशी आहे की डिझाईन करताना किंवा लिहिताना मी ते झालं म्हणा किंवा लिहिलं असं केलं की ते प्रेक्षकांशी संवाद साधतायत. ओके. त्याच्यामध्ये शांताबाई माई आणि येसू वहिनींबद्दल सांगतायत. येसू वहिनी त्यांना कुठले प्रसंग आले त्याबद्दल सांगून त्या माई आणि शांताबाईंबद्दल सांगतायत किंवा माई येसू वहिनी आणि ताईंबद्दल सांगतायत. त्या एकमेकींबद्दल लोकांना सांगतात, आमची येसू वहिनी अशी होती, हा आमच्या माई अशा होत्या, आमची ताई अशी होती, येसू वहिनींनी असं केलं, ती घरात आली आणि घर कसं प्रसन्न आणि भरल्यासारखं वाटू लागलं. येसू वहिनींना माझं मूल त्यांच्या मांडीवर ठेवून त्यांना आई असल्यासारखं, म्हणजे त्यांना ते सुख मिळत होतं. दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद बघणं, त्या एकमेकींबद्दल कौतुकाने सांगतायत. आपण हे आता किती मिस करत चाललोय. आत्मकेंद्रित जे बनत चाललो आहोत आपण, की आपण स्वतःची जे सांगत असतो आपण, अरे त्याने मस्त केलं, ते किती छान आहे. आणि घरात हे तिघींनी एकमेकींना बायकांबद्दल सांगताना तिघी वेगळ्या स्वभावाच्या आहेत, तिघी एकत्र राहतात म्हणजे काहीतरी थोडंफार 19-20, पण तरी सुद्धा त्या एकमेकींचे गुण, एकमेकींच्या ज्या काही भावना आहेत ते इतक्या जपतात एकमेकींना की त्यांना माहिती आपण आपल्या तिघींना आपणच आहोत तिघी जण. करेक्ट. त्यामुळे त्या प्रेक्षकांना उलट कौतुकाने सांगतायत की हा अशा होत्या, हा ती अशी होती, हा तिने तसं केलं, हे किती मोठं आहे. सो त्यामुळे त्या तिघी एकमेकींशी गप्पा आधी मारतच असतील किंवा आजही मारतच असतील, पण मला ते लोकांना सांगताना त्या दोघींबद्दल छान वाटतंय म्हणून मी सांगतेय. असं त्या तिघी एकमेकी ह्या प्रेक्षकांना सांगण्याचा किंवा लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात आणि तशा पद्धतीने त्या लोकांना तिचं महत्व, हिचं महत्व हे सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे एकमेकींशी गप्पा तर मारतातच आहेत, कारण त्यातच त्यांचं आयुष्य गेलंय, एकमेकींना जपण्यात, एकमेकींना सावरण्यात, एकमेकींची भावनिक सपोर्ट होण्यात. पण लोकांना हे हिचं कौतुक सांगणं मला वाटतं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे विच इज वी आर लॅकिंग दीज डेज. त्यामुळे मला असं वाटतं की ते लोकांशी सापडत नाही म्हणजे एकमेकींचं कौतुक करताना मोस्टली. करेक्ट. म्हणूनच मी आता तेच म्हणलं पुन्हा एकदा तेच की स्त्रिया एकमेकींचं कौतुक नाही करत. जनरल जिथे कॉम्पिटिशन आहे तर वेन इट बिकम्स अ कॉम्पिटिशन असेल तर मी तेच म्हणलं की पुन्हा आपण समोरच्याचं जेव्हा कौतुक करतो तेव्हा त्याच्याकडे काय गुण आहे जे माझ्याकडे नाही आहेत ते आपण जर घासायचा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्यांमध्ये, नोबडी इज परफेक्ट. निगेटिव्ह गुण आपण दाखवण्यापेक्षा किंवा त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा जे पॉझिटिव्ह आहे ते वाढवूयात किंवा समोरच्याचं छान बघूयात आणि ते आत्मसात करूयात.
त्याच्यामुळे हा एक छान गुण आहे या तिघींमध्येही मला ते सापडलं, जे मी लोकांना सांगण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. कारण हे स्त्रियांचं नाटक आहे, स्त्रिया कशा आहेत. आपण हे इतकं हल्ली समाज माध्यमांवरती किंवा हे इतकं अधोरेखित केलं गेलं की स्त्रियांचं हे, स्त्रिया ते अशाच उणीधुणी काढतात. नाही ना, घरात उभी आहे, समाज उभा आहे आज. बरोबर. कुठे का समाज, इतिहास आणि थोडक्यात नातेसंबंध त्या तिघींमधले असतील किंवा त्यांचं समाजाशी जे काही नातं असेल ते, या सगळ्यामधला केंद्रबिंदू तुला काय वाटतं? नातेसंबंध. कारण आपण म्हणतो की नातेसंबंध हाच बेस आहे. बरोबर. घर हेल्दी झालं तर समाज हेल्दी होणार आहे, आणि हेल्दी समाजच इतिहास घडवू शकणार आहे. या तिघींनी सुद्धा त्यांच्या नातेसंबंधांवर भर दिलाय. तात्यांना काय वाटत असेल तिकडे, किंवा तात्या पण तिथे अंदमानामध्ये जेव्हा त्यांना कळलं की त्यांचा प्रभाकर गेलाय, भावाला आपल्या ऑलरेडी अंदमानात जन्मठेप झाली, मोठ्या भावाला, माईंना आणि येसुवहिनींना घरातनं पूर्ण जप्ती म्हणजे नेसत्या वस्त्रांनीशी त्यांना बाहेर काढले. घरातलं सामान जप्ती म्हणजे तुम्ही सामान घेऊन नाही जाऊ शकत, तुम्हाला असेल तसं बाहेर काढता आणि सील लावतात. असं झालेलं जेव्हा लंडनला कळलं तात्यांना, ब्रायटनला होते तेव्हा, सॉरी पॅरिसला, तेव्हा त्यांनी तिथे ने मजसीने ही कविता त्यांच्या तोंडून आली. तर त्यांनाही कुठेतरी की माझे जीवलग गमते चित्तारे, कुठे इथे बेस काय आहे? नातेसंबंध. कुठेतरी त्यांची ओढ आहे भारत मातेशी, पण त्यांचं जे माता, अगेन हा नातेसंबंधच आहे. आपली जमीन आपली माताच आहे. सो नातेसंबंध बेस आहे. तर मला असं वाटतं उद्या मी जर विचार केला की नाही, माझ्या आजूबाजूची लोक आनंदी राहिली पाहिजेत, त्यामुळे मीही आनंदी राहायला पाहिजे, हे जर लोक नातेसंबंधांवरती काम केलं तर ऑटोमॅटिक समाज छान होणार आहे. आणि जो चांगला समाज आहे तो नक्कीच इतिहास घडवणार आहे. जसं आता मगाशी आपण म्हणलो की विश्वचषक जिंकला मुलींनी, तर त्यांचं आपण नेहमी म्हणतो ना, त्यांची काय केमिस्ट्री होती यार, एकमेकींना नुसतं इशाऱ्यांनी कळत होतं, किंवा काय त्यांची बॉडी लँग्वेज होती, त्यांच्या सरांनी त्यांना ते सांगितलं होतं. का त्यांनी सरांवर श्रद्धा ठेवली त्यांच्या? का? कारण सरांबद्दल त्यांना तो गुरु आदरभाव होता, हे नातेसंबंधच आहे ना. त्यांनी त्याच्यावर श्रद्धा ठेवलं, त्याच्यावर पाया रचला तो, आणि मग त्याच्यावरती त्यांनी ते उभारलं, विश्वचषक मिळाला. सो नातेसंबंधच केंद्रस्थान असलं पाहिजे. घर छान तर समाज छान, समाज छान तर इतिहास ऑटोमॅटिक घडणार आहे. त्याच्यात काही आपण घडवायचं आहे बुवा असं काही नाहीये. नाटक लिहिताना कधी असा क्षण आला की जिथे रडू आलं आपसूक? खूप वेळा. म्हणजे मी जितक्या वेळेला त्या सगळ्याचा अभ्यास केला, तितक्या वेळेला मला खूप रडायला आलं. आणि तितक्या वेळेला ती संहिता लिहिताना, आजही नाटक करताना जेव्हा मी सुरुवात करते तेव्हापासून जेव्हा ते प्रसंग सुरू होतात तेव्हा येतच रडायला. कारण कुठला एखादा त्यातला प्रसंग आहे जिथे जास्त तू भावनावश झालीस? नाटकातलं तसं सांगणं इतकं अवघड आहे हे सांगणं माझ्यासाठी, कारण त्या तिघी खूपच जवळच्या आहेत माझ्यासाठी. पण मी सगळ्यात जास्ती भावनावश म्हणजे प्रभाकर गेल्यानंतर, आणि जेव्हा त्या दोघींवरती जप्तीचा प्रसंग येतो आणि त्यांना बाहेर काढतात आणि कोणीच नाहीये आणि त्या दोघी एकमेकींसाठी आहेत फक्त, तेव्हा मला खूप हे वाटतं की समाजाने पूर्णपणे वाळीत टाकले, आता काही ऑप्शनच नाहीये. तेव्हा मला ते खूप जाणवतं. आणि दुसरा प्रसंग म्हणजे तात्यारावांना अंदमानला नेण्यापूर्वी डोंगरीला ठेवण्यात आलं होतं, तर तिथे त्यांना माई भेटायला गेल्या होत्या की आता आपला नवरा माहित नाहीये, 50 वर्ष दिसणारे नाही दिसणारे माहीतच नाहीये त्यांना. आणि त्या भेटायला गेल्यात आणि त्या सांगतायत त्यांना की, भेटायला आल्या तर तात्या त्यांना सांगतायत की आपण आज आपला संसार जर मोडला तर हजारो जणांच्या घरी सोन्याचा धूर निघेल, धैर्याने राहण्याचा प्रयत्न करा. आणि ते निघून जातात. म्हणजे माईंना असं होतं, मला सांगायचं तुम्हाला खूप, माझ्या माणसाला मला बोलायचंय, प्रभाकर गेला हो आपला, ते सांगायचे ऐका ना. आणि ना मी तुमच्यासाठी सायलीची फुलं आणली आहेत, स्वारीनं या सुगंधी फुलांचं भारी वेळ, असं त्याच्यात वाक्य आहे. म्हणजे स्त्रीचं भावविश्व बघा ना कुठे, नवरा चालला अंदमानला पण तुमच्यासाठी मी सायलीची, तुम्हाला आवडतात ना. मग ती स्त्री म्हणून काहीतरी सांगते तुम्हाला, ऐका ना. हे जे आहे, आणि तात्यांना पण असं काही नाही करू शकत आहे आता. त्यांनाही असं झालं की हतबलत म्हणून ते ही couldn't फेस मे बी, सो ही जस्ट लेफ्ट. की झालं हे नियतीमुळे. मग त्यांना हे सगळं माहिती होतं, पण अगदी अंदमान आणि इतकं सगळं होईल पुढे हे त्यांच्या गावीही नव्हतं. त्यामुळे ते पूर्ण सगळं त्यांचं जे स्वातंत्र्य प्राप्तीचं स्वप्न वगैरे ते पण मोडकळीस येतंय का, किंवा हे सगळं, त्यामुळे ते सगळेच ते इतके हे झाल्यामुळे तिकडे तो प्रसंग मला खूप जास्त एक जीवावर येतो. की त्या म्हणतात की स्वारींना आता बघायचं ते बॅरिस्टरकीच्या डौलदार झग्यात
लोकप्रियतेच्या झळकणाऱ्या संपत्तीत एकदम, आणि त्यानंतर नवऱ्याला जेव्हा आपण अशा वेशात बघतो तर काय वाटेल की हा माझा माणूस ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम केलंय. बरोबर. सो तिथे मला ती स्त्री म्हणून खूप, आणि तरी ते असं सांगून गेल्यानंतर पण त्या उभ्या राहिल्यात की नाही इथे मला सांभाळायचं, मला आणि येसूवहिनींना इथली बाजू प्रचंड तिथे. आणि जप्तीच्या वेळेला तर मला वाटतं की जप्तीनंतर माई तरी त्यांचं माहेर सदन होतं, जव्हारचे जे संस्थानचे दिवाण होते भाऊराव चिपळूणकर, त्यांच्याकडे गेल्या. पण येसूवहिनी एकट्याच राहिल्यानंतर तर त्या दातारांच्या वाड्यात तिथे जिथे राहत होत्या तिथेच राहिल्या त्या. त्यांना खूप जणांनी सांगितलं, किंवा भाऊराव चिपळूणकर पण म्हणले ही माझी लेक आहे तशी तूही माझी लेक आहे, तुम्ही पण चला माझ्याकडे. तर ते म्हणे नाही, इथे पत्रव्यवहारासाठी पत्र येतील, जेव्हा या पत्त्यावर येतील तेव्हा कोणीतरी इथे हवं. करेक्ट. म्हणून त्या तिथे थांबल्या एकट्या, अक्षरशः त्या एकट्या तिथे उभ्या राहून रडत होत्या. पण ती तिथेच थांबली ती बाई किंवा त्या येसूवहिनी. सो मी म्हणेन की हे जे प्रसंग आहेत त्यांच्यातले, सो हे इथे मी खूपच भावना विवश, आणि हे खूप जवळचे प्रसंग आहेत माझ्यासाठी. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हे नाटक लिहिणं, हा अट्टहास जो काही केलास तो त्या ऑडियन्ससाठी, त्या तिघींसाठी ऑब्व्हियसली, आणि त्या तिघींचे विचार, त्यांचा प्रवास, त्यांच्या भावना आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात, लोकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी आलेल्या प्रेक्षकाने कुठला विचार घेऊन जावा असं तुला पर्सनली वाटतं या नाटक बघितल्यानंतर? मला म्हणजे पहिल्यापासून, जेव्हापासून मी नाटक करायला सुरुवात केली किंवा जेव्हा निर्माती आपण झाले या नाटकाची ओघाने, तर तेव्हापासून आजपर्यंत आणि इथून पुढे सुद्धा मला हेच वाटत राहील, एक अभिनेत्री आणि कलाकार म्हणून, की प्रेक्षकांनी माझ्या समोरून उठून जाताना आपण एक छान कलाकृती बघितली हे मनात ठेवून जावं. त्यामुळेच तर मला एक अभिनेत्री म्हणून एकपात्री नाटक करण्याचं जे चॅलेंज वाटतं, की 1 तास 40 मिनिटं आपण एकटं उभं राहायचं आणि तरी समोरच्याला असं वाटलं नाही पाहिजे की आपण अरे एकच असल्यामुळे कंटाळा आला किंवा बोर झालं किंवा काय दुःख दैन्य जे काय सांगतोय आपण, ती वीरांगनांची शौर्य गाथाच वाटली पाहिजे. हा माझा अट्टहास पहिल्या दिवसापासून आणि पहिल्या मिनिटापासून होता आणि आजही तो आहे आणि तो कायम राहील. आम्हाला सहानुभूती नको, ही आमची गोष्ट आहे, ती फक्त मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायची. आणि एक कलाकृती, एक चांगलं आपण काहीतरी नाटक बघितलं हे लोकांनी मनात ठेवून जावं. आता ह्याच्या पुढे जाऊन जो विचार ह्याच्या पाठीमागचा मी केला, जे आपण आतापर्यंत बोललो, नातेसंबंध, समाज, इतिहास, स्त्री शक्ती वगैरे, ह्याच्यातले काही 4 गोष्टी त्यांनी त्यांच्यात आत्मसात करून त्यांनी एकमेकांना बद्दल रिस्पेक्ट ठेवला, आपल्या समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो, हे जर त्यांनी मनात ठेवलं तर दॅट इज माझ्यासाठी ते प्लस असेल. करेक्ट. पण एक कलाकार म्हणून मला आजही असं वाटतं की आपण या काळात सुद्धा अशा पद्धतीची जुन्या काळातली एक छान कलाकृती बघितली, नेत्रसुखद, छान वाटलं लोकांना, छान ऐकलं, छान मूल्य बघता आली पुन्हा एकदा. ह्याचं सुख लोकांना मिळालं तरी पुष्कळ आहे माझ्यासाठी. त्यातूनही त्यांना काही छान घ्यायचंय, एखादा छान इतिहास कळला तर सोन्याहून पिवळं. कारण पुन्हा एकदा आपण सगळेजण म्हणजे काय म्हणतो आपण, पहिले 5 वर्ष आईला मुलाची गरज असते, घास भरवण्यासाठी तर पहिली 1-2 वर्ष, पण नंतर आपण, मला असं वाटतं की आपण सगळे मोठे आहोत. बरोबर. सत्सद बुद्धी आपल्याकडे आहे. सो आपण कशातनं काय उचलायचं, कशातनं काय चांगलं घ्यायचंय हे प्रत्येकाला माहिती आहे. बरोबर. सो ज्याने त्याने ठरवावं. त्यामुळे कलाकार म्हणून मी हेच नक्की सांगेन की चांगली कलाकृती बघितली आपण, दॅट्स इट. मला वाटतं चांगली कलाकृती तुझी आहे, तो विचार पोहोचतोय म्हणून तुझे 44 प्रयोग झाले. हो. पण तरीही प्रेक्षकांची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायला आवडेल, ज्या तुला मिळाल्या आतापर्यंत. प्रेक्षकांची प्रतिक्रिया म्हणले तर म्हणजे मला खूप सांगायला छान वाटतंय की 44 पैकी ऑलमोस्ट निम्मे प्रयोग आमचे हाऊसफुल विथ स्टँडिंग ओवेशन झालेले आहेत. क्या बात आहे. आणि लोक ज्या पद्धतीने उठून, म्हणजे आपण म्हणतो एका नटाला, एका कलाकाराला काय हवं असतं ते असे पूर्ण उभे राहून ती एनर्जी आणि तेव्हा टाळ्यांचा गडगडाट आणि ज्या पद्धतीने ते अप्रिशिएट करतात. सगळ्यात माझा वाटतं मला पहिला प्रयोग जो हाऊसफुल विथ स्टँडिंग ओवेशन झाला तो 24 नोव्हेंबर 2019ला. मी कधीही विसरणार आहे, नाशिकचा पहिला प्रयोग. आणि त्या प्रयोगाला पहिल्यांदा हाऊसफुल होतं थिएटर, अगदी एकाकडे प्रयोग होते, तो प्रयोग संख्या माझी, आणि पूर्ण भरलेलं असं पहिल्यांदाच मी बघत होते. आणि मी नाटक केलं. नाटक करताना मला नाशिकमध्ये प्रयोग असताना आधीच एक वेगळं सावरकरांची कर्मभूमी असल्यामुळे तिथे एक वेगळंच वातावरण निर्मिती होतीच. पण ते नाटक सुरू केल्यापासून संपेपर्यंत मला कळलंच नाही की मला काय झालं. आणि नाटक संपल्यानंतर टाळ्या वाजल्यानंतर मला भान आलं की अरे आपलं नाटक संपलं आणि लोकांना इतकं आवडलं. जेव्हा लोक येऊन पाया पडतात, काय म्हणू आपण त्याला, की त्यांच्या सावरकरांचे, माझ्या आजोबांनी त्यांच्यावर काम केले अशा आठवणी येऊन सांगतात, कोणी काही भेटवस्तू घेऊन येतं. एका तर ठाण्याच्या प्रयोगाला
एक दाम्पत्य आलं होतं आणि त्यातली ज्या मिसेस होत्या त्यांनी एक सुंदर एवढी छान अशी एक देवीचा मळवट भरलेली एक सुंदर पेंटिंग करून आणलं होतं तिने. आणि ती मला म्हणाली की हे मी नवरात्रामध्ये 9 पेंटिंग्स केली आहेत, त्यातलं हे 3ऱ्या माळेचं पेंटिंग त्या तिघी म्हणून हे खास मी तुम्हाला भेट देते. क्या बात. मला असं झालं की हा एक काय म्हणतो ना देवाचा आशीर्वाद असल्यासारखं झालं, कारण मला कायम पहिल्यापासून तशी एक मळवट भरलेली स्त्रीच म्हणजे आपल्या देवीचं पेंटिंग हवं होतं आणि ते त्यांनी मला आणूनच दिलं. बरोबर. सो इतके छान अनुभव येतात, म्हणजे प्रचंड लोक रडतात गळ्यात पडून. आणि त्यांच्या काही सावरकरांबद्दलच्या आठवणी असतील, रत्नागिरीचे कोणी असेल तर ते त्यांच्या सांगतात. त्याच्यामुळे फार प्रचंड अप्रतिम प्रतिक्रिया येते. हे झालं ऑडियन्सचं. अनेक मान्यवरांनी तुझं नाटक पाहिलेलं आहे, म्हणजे अगदी समर नखाते सरांपासून श्रीरंग गोडबोले सर झाले, या सगळ्यांची अख्खी मांदियाळीच या लोकांनी तुझं नाटक पाहिलेलं आहे. त्यांच्या काय प्रतिक्रिया? त्यांच्याही अतिशय छान प्रतिक्रिया आहेत, कारण जेव्हा मी नाटक पण डिझाईन केलं दिग्दर्शन करताना किंवा सेट डिझाईन करताना, आता पण त्या दिग्गज म्हणल्यानंतर त्यांना नाटकाचा एवढा अनुभव येतो, त्या अँगलने सुद्धा आपण नक्कीच बोलू शकतो कलाकृती म्हणून त्याच्याकडे बघून. तर जो ज्या पद्धतीने सेट डिझाईन केलाय, तर मला संहिता लिहितानाच ते नाटक जरा असं दिसायला लागलं, आपण म्हणतो की ते असं कळायलाच लागलं की ह्या इकडनं येतील, त्या तिकडनं येतील. तर त्याच्यातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की इथनं उठून मला इथे जायचंय, त्याला काहीतरी कारण आहे, ती त्याच वस्तू का हातात घेईल त्या क्षणी, किंवा ह्या सगळ्या गोष्टी. तर ज्या पद्धतीने सेट डिझाईन केलेला आहे किंवा ज्या पद्धतीने मी कॉस्ट्युमचे गिमिक्स वापरले आहेत, कारण त्या तिघी मला रंगमंचावर सादर करायच्या आहेत. सो नुसतंच व्हॉइस मॉड्युलेशन आणि बॉडी लँग्वेजने डिफरन्स दाखवताना कॉस्ट्युम मध्ये पण डिफरन्स केला, तर 2000व्या खुर्चीला सुद्धा तो डिफरन्स दिसला पाहिजे. व्हॉइस मॉड्युलेशन आणि बॉडी लँग्वेज आहेच, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती मी भर दिला. तर नक्कीच त्यांच्याकडनं त्या सगळ्यांकडनं त्या गोष्टीचं कौतुक झालंय. आणि ते नेहमीच म्हणतात, म्हणजे समर नखा त्यांचं एक वाक्य सांगायचं झालं तर ते मला म्हणाले होते की, म्हणजे त्या नाटकात सगळ्यांसमोरच, की स्वच्या पलीकडे गेलेल्या ह्या स्त्रिया आहेत. आणि आपण मगासपासून एवढं जे बोललो की आपण हे कुठेतरी सगळेजण विसरत चाललो, हे ती परत या काळात सांगण्याचा प्रयत्न करते. मला ते नेहमी म्हणायचे की, म्हणजे म्हणतात आजही कधी बोलणं झालं तर, की तू हे या काळात का करते ह्याचा विचार कायम तुझ्या मनात ठेव, ज्या पद्धतीने तू ते सांगशील लोकांना, आणि तर ते लोकांना तुला जे सांगायचं ते पोहोचेल. सो हे त्यांनी सांगितलं. आणि मी म्हणेन की ज्या पद्धतीने नाटक उभारतात, तसं काही माझ्या डोक्यामध्ये पहिलीच माझी ही कलाकृती आहे, त्याच्यामुळे मी असं काहीतरी नाटक बसवलंय आधी वगैरे असं काही नव्हतं. त्याच्यामुळे माझ्या डोक्यात कुठल्या चौकटीच नव्हत्या. मला जे पाहिजे तसं मी तिथे तिथे छान ठेवत गेले. आणि त्या तिघी कळाल्यामुळे, म्हणजे किचनमध्ये सुद्धा जे माझं स्वयंपाकघर आहे त्या नाटकामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा काय गोष्टी असतील, किती मोजके असतील, हा ग्लास इथेच का असेल, ह्याचा प्रत्येकाचा का, प्रत्येक गोष्टीला का विचारत गेल्यामुळे, तो विचार असल्यामुळे ते तशा पद्धतीने घडत गेलं. आणि अर्थात ते फॉर्च्युनेटली मी म्हणेन सुदैवाने मान्यवरांकडनं खूपच ऍक्सेप्ट झालं, आणि त्याला ते छान त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि खूप छान पद्धतीने ते सांगता येतं. आणि पुन्हा एकदा अगदीच सांगायचं झालं तर ह्या नाटकाचा एकतर कुठल्याही विचारसरणीशी संबंध नाहीये. हे स्त्रियांचं नाटक आहे. स्त्रियांना एकमेकींसाठी कशा उभ्या राहिल्या आणि आपल्या समाजामध्ये स्त्रीचं आज स्थान काय आहे. म्हणजे मगाशी तुम्ही जे विचारलं की आजच्या समाजाकडे बघून या तिघींना काय वाटलं असतं, रिस्पेक्ट, बाकी काही दुसरा शब्दच नाहीये. प्रेम नसलं तरी चालेल, पण मी म्हणेन की रिस्पेक्ट असतो ना समोरच्या बद्दलचा, कुठलंही नातं असो, तो असेल ना तर बाकीचं सगळं आपसूक येतो. तर हा रिस्पेक्ट आपण समोरच्या बद्दल आणि त्या तिघींनी एकमेकींबद्दल कसं जपलाय हेच सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. स्वातंत्र्य म्हणजे तुझ्या मते काय? मी मुद्दा आता म्हणणार नाही की स्त्री स्वातंत्र्य, पुरुष स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे तुझ्या मते काय? वैचारिक स्वातंत्र्य, की माझे हे विचार आहेत आणि हे मला व्यवस्थिशीर पद्धतीने समोरच्या पर्यंत मांडता येणं आणि समोरच्याने ते ऐकून घेणं. तर माझ्या मते वैचारिक स्वातंत्र्य हेच स्वातंत्र्य, कारण वैचारांमध्ये स्वतंत्रता आली. परत मी म्हणेन स्वातंत्र्य स्वैराचार नाही, त्याच्यात फेंट लाईन आहे. जसं आपण म्हणतो ना की अभिमान आणि स्वाभिमान ह्याच्यात फरक आहे. बरोबर. सेल्फ रिस्पेक्ट आणि इगो मध्ये जो आहे जी फेंट लाईन आहे ती. तर तसंच मी म्हणेन की वैचारिक स्वातंत्र्य. मग वैचारिक स्वातंत्र्य म्हणजे भावनिक आलं, म्हणजे सगळ्याच बाबतीतला निर्णय क्षमता आली. विचारांचं स्वातंत्र्य सत्सद्विवेक बुद्धीला सरून जे केलेलं आहे त्याला आपण स्वातंत्र्य म्हणू, कारण तरच माणूस मी माझे हे विचार आहेत आणि हे मला असं वाटतं, मग ते मत असो किंवा काही असो, कुठे केव्हा कधी किती काय सांगायचंय याची एकदा तुम्हाला सत्सद्विवेक बुद्धीची जोड पुन्हा म्हणलं ती असली की मला असं वाटतं की तेच स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य. ते आलं की पुढचं ऑटोमॅटिक होणार आहे. ग्रेट. 44 प्रयोग तुझ्या नाटकाचे झालेत आतापर्यंत. तू मागच्या अनेक प्रयोगांपासून
किंवा मला वाटतं सुरुवातीच्याच काही प्रयोगानंतर तू स्वतः त्याची निर्मिती जी करायला लागलीस, तुला असं कुठेतरी वाटतं की दखल कमी घेतली गेली, किंवा जी आत्तापर्यंत दखल घेतली गेली आहे ती तिच्यापेक्षा कितीतरी पट जास्त दखल डिझर्व करतेस, किंवा फक्त एक काय म्हणतो आपण त्यांना की एक सेलिब्रिटी फेस, मोठा चेहरा, हे ह्यांनी जर असं काही केलं तर ते जेवढं उचलून धरलं जातं तेवढं एक चांगली थिएटर कलाकार म्हणून उचलून धरलं गेलं नाही, किंवा असं तुझ्या मनात कुठे येतं? याचं उत्तर मी असं खंत वाटते असं देणार नाही. अर्थात असं वाटतं की आपली एक चांगली कलाकृती ती लोकांपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत पोहोचावी ही तडफड सगळ्यांचीच असते. बरोबर. पण तुम्ही जसं म्हणताय की सेलिब्रिटी फेसेस म्हणूयात आपण, मी चांगलं जे काम करून आजपर्यंत सेलिब्रिटी झाले त्यांच्याबद्दल आणि असं नक्कीच बोलू इच्छिते की त्यांनी कुठनं तरी सुरुवात करून आज ते कष्टाने इथपर्यंत पोहोचले. त्याच्यामुळे आपलं पुन्हा एकदा मला इन्स्टंट वरती विश्वास नाहीये, मला वेळ लागेल कदाचित, लोकांपर्यंत पोहोचेल, चांगलं पोहोचतच. बरोबर. ते पेशन्स चेक करतात. मला तुझ्याकडून हेच उत्तर हवं होतं, कारण नवीन सुरुवात करणाऱ्या प्रत्येक कलाकाराची ही एक मी म्हणते रडगाणं असतं, मी म्हणाल त्याला, की काय नाही चेहरा असलेल्यांनाच घेतात, चेहरा असलेल्यांनाच देतात. सो त्यांनी हे लक्षात घ्यावं की तेही कधीतरी न्यूकमर्स होते. त्यांनी आज कष्टाने ती त्यांची जागा कळमवली आहे. वपूंचं वाक्य आहे की ती उंची मिळेपर्यंतचा तुमचा स्ट्रगल असतो, त्यानंतर ती उंचीच सगळे प्रश्न सोडवते. पण ते खालचं आईसबर्ग मधले 8-9 भाग आपण बघतच नाही कधीच आपल्याला, कारण 1/9 दिसतो डायरेक्टली. आणि हे खूप मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलं. म्हणजे मी काहीतरी वेगळं सांगते असं काही नाही, मी त्याच मार्गावर चाललीये आणि मला तोच मार्ग आवडतो. आपलं कामाने आपण दिसणारच आहोत. फक्त जे म्हणतात अवे नोबडी इज क्लॅपिंग, आणि तरी तुम्ही तुमचं काम कन्सिस्टंटली करत राहणं, तुमचं पेशन्स, तुमचं काम, तुमची मेहनत, तुमची इमानदारी, हे सगळं दिसणार आणि ते रिफ्लेक्ट होतं तुमच्या कामात, तुमच्या बॉडी लँग्वेज मध्ये, सगळीकडे तुमच्या विचारांमध्ये. सो बी कन्सिस्टंट विथ युअर वर्क. अडचणी कोणाला नाही आहेत, करेक्ट, प्रत्येकाला आहेत. मी म्हणत नाही आपल्या क्षेत्रातल्याच, फक्त आपल्या क्षेत्रामध्ये ग्लॅमर आणि फेस व्हॅल्यू आणि अशा या गोष्टींना एका वेगळ्या पद्धतीने महत्व आहे. पण अगेन मी म्हणेन ग्लॅमर आणि ती एक फांदी, एखाद्या चित्रपटाच्या प्रीमियरला किंवा कुठे आपण गेलो जिथे आपल्याला एक ग्लॅमर दिसायला मिळतं, तिथे दिसतं, म्हणजे तिथे आपण जायचं, ते छान एन्जॉय करायचं आणि पुन्हा याच्यात आपल्या कामाला लागायचं. करेक्ट. ते तसंच म्हणजे नाहीये आयुष्य. प्रत्येक कलाकार म्हणून किंवा आपण म्हणतो प्रत्येक, आता वेगवेगळी पात्र केलेली, आता मधुबाला एक शॉर्ट फिल्म केली मध्यंतरी, तर त्याच्यामध्ये आय प्लेड अ रोल ऑफ अ प्रॉस्टिट्यूट. मी एका वेश्येचा त्याच्यामध्ये 15 मिनिटाची आहे. तर त्या तिघीचा झोन कुठे आणि मधुबाला नावाची वेश्या कुठे आहे. पण अगेन मी तिथे एका स्त्रीला मांडते, स्त्रीचं भावविश्वास मांडते, आणि आम्हाला विश्वासच बसता नाही की आम्ही टॉप 10 मध्ये इंडियामधनं सिलेक्ट झालेल्या टॉप 10 फिल्मफेअरला आम्ही सिलेक्ट झालो होतो. मला तिथेही मला उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन मिळालं फिल्मफेअरचं. पण अगेन मी म्हणलं की इथले स्त्रिया केल्या, तिथे मी माझ्या पण कॅरेक्टरचा अभ्यास आपण करून काय करतोय, कधीतरी ते पोहोचेल. आपलं काम आत्ताच थेंबे थेंबे, बिल्डिंग एका मिनिटात असा चुटकी वाजवली म्हणून अख्खा बिल्डिंग नाही उभी राहत. आज इंजिनियर सुद्धा काम करतोय, मग तो प्रथितयश. बिल्डरनी सुद्धा कधीतरी कुठेतरी फळकुटं वाहिलेली असतात, मग तो आज मोठा बिल्डर झालेला असतो. म्हणजे ह्याचं एक सुंदर उदाहरण मला नक्की सांगावं असं वाटतं. कोटी भास्कर जे बिल्डर आहेत, त्यांनी आपला एक सावरकर डे त्यांनी 28 मेला साजरा केला होता. तेव्हा आपलं नाटक ठेवलं होतं आणि तेव्हा माझ्यासमोर 2500 लोक होते दुपारी 12:30च्या उन्हात. पण नाटक संपेपर्यंत कुणी म्हणजे कुणीही हल्लं नाही जागचं. अगदी 12:30 ते 2 नाटक संपेपर्यंत भुका लागून पण अगदी बसून राहिले सगळे. हे खूप छान आलं. पण कोटी भास्करांच्या जेव्हा मी त्यांच्या मिसेसला फोन केला, आणि अतिशय चांगली माणसं, आणि मी त्यांना फोन केला, म्हणलं की अनुराधाताई असं झालं वगैरे, आणि त्या मला म्हणाल्या की चाललेत माझेही प्रयत्न पुढे जाण्याचे वगैरे. ते इतकं सुंदर मला म्हणाल्या, कोटी भास्कर सर आज कोटी भास्कर दिसतायत, पण एकेकाळी त्या माणसाने सायकलवरनं फळकुटं वाहिली आहेत. तू आज सायकलवरनं फळकुटं व्हायच्या फेजमध्ये आहेस. कधीतरी तूही दिलीप कोटी भास्करांच्या त्या लेवलला जाशील. तुझं काम, तुझी श्रद्धा, तुझ्या कामाप्रती हे करत राहा. करेक्ट. जे युगपुरुषांनी, स्वामी विवेकानंद असो किंवा तात्यांनी सुद्धा पहिल्याच अटेम्प्ट मध्ये विचार केला असं, मला कसं स्वातंत्र्य मिळत नाही, मी तर गोळी मारली एकाला, किंवा मी काय हे केलं. कन्सिस्टन्सी, तुमच्या ध्येयाप्रतीचं इमानदारपणा, तुम्हाला त्याची फळं मिळणारच आहे. बरोबर. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काम करत राहा आपलं. चांगलं हे झालं एक तुझं कलाकार म्हणून, मी तुला विचारलं आर्टिस्ट म्हणून, एक निर्माती म्हणून
एक नाटक जेव्हा आपण प्रयोग लावतो, बाकी सगळ्या गोष्टी मी म्हणेल भावना विचार हे सगळं एका बाजूला असतं आणि आर्थिक गोष्टी एका बाजूला असतात, कारण पैशाचं सोंग घेता येत नाही. हे 44 प्रयोग लावणं हा प्रवास कसा होता? जेव्हा मी सुरुवातीला संहिता लिहिली तेव्हा घरी माझी सगळी त्याची गडबड सुरू होती प्रयोग, कारण मला बरोबर 9 महिने लागले ते नाटक जेव्हा सुचलं तेव्हापासून बाहेर येण्यासाठी. आणि जनरल माझी जरा पैशांची जमवा सुरूच होती. माझ्या आधीच्या नोकरीतनं काही सेव्हिंग्ज होते, पण माझे वडील जनरल मला जरा ऑब्झर्व करत होते की काय करतेय बुवा पोरगी, बघूयात आपण असं. मी शोधतच होते फायनान्सर किंवा कुठे काय मिळते. तर एकंदर बाबांना दिसलं माझी काय धडपड आणि काय काय चाललंय, तर ते मला म्हणाले की मी तुला मदत करतो, मी तुला पैसे देतो. म्हणलं की मला जर तुम्ही उसने देणार असाल तर मी घेईन, कारण मी ग्रॅज्युएशन पर्यंत वडिलांनी केले, माझं मास्टर्स सुद्धा स्कॉलरशिप वरती केलं, ही माझी धारणा होती स्वतःची. म्हणलं की त्यामुळे नाही असं कसं होऊ शकतं. म्हणलं नाही, तसं असेल तर मला शांत झोप लागली पाहिजे, तसं असेल तरच, नाही तर मी तुम्हाला मुद्दल परत देते आणि तुम्हाला मला जसं जमेल तसं देते, ते आपण एक प्रिव्हिलेज ठेवूयात. पण तसं असेल तर मग ते मान्य झालं. म्हणजे त्याच्यावर मी उभीच राहणार नाही तर. मग ते मान्य झाले आणि मग ते सगळं त्यांनी मदत केली. मग जसे जसे माझ्याकडे साठत गेले ह्याच्यातनं निर्मिती प्रवासामध्ये, तसे तसे मी त्यांना परत देत हळूहळू गेले. पण अगेन तुम्ही म्हणालात तसं कमिंग बॅक टू की 44 प्रयोग जे आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा काय म्हणतो आपण की कॉन्ट्रॅक्टचे प्रयोग मिळवणं किंवा त्याच्यासाठी किंवा जिथे जिथे नाट्यगृहांमध्ये पण मला बुकिंग करायचं असतं, जिथे जायचं असतं, तिथे जाहिरात द्यायची आहे, या सगळ्या गोष्टींसाठी मला कंटिन्युअस सगळीकडे जावं लागतं, लोकांना भेटावं लागतं, भेटीगाठी कराव्या लागतात. आणि त्यातनं जसं काय म्हणतो आपण की हळूहळू पुढे जात राहिले. मग त्यांच्याकडनं काही समजा XYZ काही मानधन आलं तर त्याच्यामधनं ते सगळे खर्च भागवून मग पुढचा प्रयोग. सो इट इज अ सायकल. आणि माझं हे नेहमीच आहे की ते आल्यानंतर हे पैसे तिथेच गुंतले जाणार आहेत, कारण हा पुन्हा एकदा हे नाटक नाहीये नुसतं, हा विचार माझ्या मनात आहे. मी म्हणलं अगेन की प्रेक्षकांनी काय त्याचं बर्डन घेऊ नये, प्रेक्षकांनी चांगली कलाकृती बघितली असंच बघावं किंवा आपण छान काहीतरी बघितलं, पण हे माझं व्यवधान आहे किंवा हे मी स्वतः ते समजते की नाही हे सुरू राहिलं पाहिजे, हे आपल्याकडे छान आहे तर आपण ते दाखवत राहिलं पाहिजे. बाकीची कामं आहेतच, अभिनेत्री म्हणून जे मी करणार आहे, उद्या मालिका करणार आहे, वेब सिरीज करणार आहे, नाटक पण आता एक करते व्यावसायिक, सो हे सगळं सुरूच राहणार आहे. पण त्यातनं हे एक छान विचार, चांगली मूल्य आपण लोकांना देतोय, तर हे सुरू राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे माझी ती एक धडपड प्रचंड असते, सो ते सुरू असतं. त्याच्यामुळे तो मी स्ट्रगल हा शब्द मला वापरायला आवडत नाही, म्हणजे त्याच्यात इतकं ते असं स्ट्रगल का, मला आवडणार नाही हे काम, आवडणाऱ्या कामात कसं आलाय स्ट्रगल. आय एम अ बिगिनर, किंवा मी म्हणेन की आता बिगिनर नाही, आता जरा आधी एक थोडीशी हो, पण निर्माती म्हणून सुद्धा मी पहिला जेव्हा प्रयोग केला तर पहिले 2 प्रयोग केले. खरं सांगू का, मला तेव्हा अरे आपण निर्माते पण झालो का असं एक व्यवधान आलं. कारण सुरुवातीला ना मी त्या ध्यासामध्ये, त्या जिस्टमध्ये, त्या वेडात म्हणेन मी ते नाटक सुरू केलं आणि करायला सुरुवात केली. कारण 1 तास 40 मिनिटं एकटीने उभं राहणं, परत पाठांतर, पर कुठेही चुकता कामा नये. कारण अगेन हे नाटक सादर करत असताना एक तर स्त्रियांचं नाटक आहे, त्याच्यामध्ये पायाच्या नखापासून ते केसाच्या डोक्याच्या केसापर्यंत पूर्ण छान आपण त्यांची डिग्निटी कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन हे नाटक सादर करायचे. फक्त एक अभिनेत्री म्हणून मला काहीतरी कलाकृती किंवा मला ऍक्टिंग करायची हा विचार नकोय. त्या तिघी लोक आज तुमच्यामध्ये बघणार आहेत, सो हा येसुवहिनी अशाच असतील, माई अशाच असतील, हे कुठेतरी वाटलं पाहिजे या काळात सुद्धा. सो ती काळजी घ्यावी लागते. पण ते सगळं करत असताना पहिले 2 प्रयोग मला कळलंच नव्हतं सर की अरे आपण निर्माते पण झालो आहोत का, आणि अचानक नंतर लक्षात आलं. पण मग निर्माती म्हणून सुद्धा इतकी व्यवधानं आली, पण खूप शिकतीये, शिकत चालली आहे. आणि निर्माती म्हणून पण खूप व्यवधानं असतात, आर्थिक गणित आहेत, तुमची टीम आहे. आणि अर्थात मी पुन्हा एकदा म्हणेन की एकपात्री नाटक असलं तरी सुद्धा माझ्या टीम शिवाय आणि माझ्या आई वडिलांशिवाय हे शक्यच नव्हतं. भक्कम पाठिंबा माझ्या आई वडिलांचा मला आहेच आणि माझ्या टीमचं सुद्धा. याचं संगीत मला वाटतं संगीत केलंय अजित यशवंत विस्फुटे त्याने, आणि लाईट्स केले संकेत पारखेने. सो म्युझिक तर खूपच छान केलंय, कारण नाटकामध्ये मी एकटीच असते, तर म्युझिक इतकं सपोर्टिंग आहे मला त्याचं की ते दुसरं पात्र म्हणेन मी, कारण ते असं सपोर्टला तर मला तो एक छान सपोर्ट मिळतो. किंवा आम्ही ज्या पद्धतीने मी ते नाटक डिझाईन केलंय तर तिथे ते म्युझिकचे पण गिमिक्स आहेत, नॉट ओनली कॉस्ट्युम. सो मी म्हणेन की पुन्हा एकदा पूर्ण एक कलाकृती छान दिसली पाहिजे, लोकांनी छान अपलिफ्ट करायला एक मदत केली. इव्हन लाईट सुद्धा संकेतने इतके सुंदर केलेत की त्याला उत्कृष्ट प्रकाश योजनेचं त्यालाही मोठा सन्मान मिळाला आपल्या नाटकासाठी. सो तेव्हा एकपात्री असताना लाईटचा इफेक्टने किती फरक पडतो, तुमच्या शॅडोज आणि हे सगळं त्यांनी इतकं छान डिझाईन आणि वर्क केलंय
की मी म्हणेन की पुन्हा, आणि शिवाय माझ्याबरोबर येणारी टीम असते जो म्युझिक ऑपरेट करणार आहे, लाईट ऑपरेट करणार आहे. सो इट्स अ टीम वर्क. पुन्हा मी सांगेन की एकपात्री म्हणून कदाचित काय म्हणेन मी त्यांची पुढे उभं राहून सगळ्यांना सांगत बोलत असेल किंवा मी दिसते, पण खूप कष्ट आहेत. सगळा सेट लावणं, तर तुम्ही स्वतः या क्षेत्रातले आहात त्यामुळे तुम्हाला माहितीये की एक नाटक, एक प्रयोग करणं सुद्धा किती कष्टप्रद असतं. पण येस अगेन, जेव्हा ज्या कष्टांमधून आपल्याला काहीतरी साधायचं म्हणजे ते कष्ट नाही, दॅट इज पार्ट अँड पार्सल, वी हॅव टू डू इट. पण निर्माती म्हणून सुद्धा अगेन खूप शिकले आणि व्यवधान आहेत, पुढची आहेत. एन्जॉय हो एन्जॉयच. तुला कळायचं त्या अर्थाने कळलं. हो हो नक्कीच नक्कीच. एक शेवटचा प्रश्न, या नाटकातल्या त्या तिघींपैकी कोणाशी बोलायला मिळालं तर कोणाशी बोलायला आवडेल? पर्याय त्यातला एकच निवडायचा आहे आणि काय बोलशील? येसूवहिनी. म्हणजे पर्याय एकच का आहे, हा माझा अगदी काय म्हणेन मी की माझं नाटक जन्माला आल्यापासून येसूवहिनी आहे. कारण मी त्यांच्यावर एक पुस्तक अख्खंच लिहिलेलं आहे, तू धैर्याची असं मूर्ती. येसूवहिनी त्या तिघींपैकी मला खूप खेचतात ऍज अ कॅरेक्टर ऑल्सो. आणि येसूवहिनीच का, तर निदान 1896ला येसूवहिनींचं लग्न झालं तेव्हा ते 11 वर्षाची मुलगी होती. ज्या घरामध्ये सासू नाहीये त्या घरामध्ये आधी अण्णा आणि 3 मुलं असं ते घर आहे. बाबारावांची त्यांचं लग्न झालं आणि त्या 11 वर्षाच्या मुलीला म्हणजे काय म्हणतात, घरात स्त्री कोणी नाही की तिला सगळं सांगेल समजावून की बाई असं असतं तसं असतं वगैरे. तिने सगळं त्या सगळ्यांना सांभाळलं आणि 1896 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि 1898 मध्ये तात्यांनी ती शपथ घेतलेली आहे. म्हणजे क्रांतिकार्य या घरात सुरू होणार आहे हे माहितीच नव्हतं त्यांना. लग्न झालं तेव्हा मला कल्पनाही नव्हती की असं त्यांचं वाक्य आहे. 11 वर्षाची मुलगी, एक नवीन लग्न झालेली, त्या घरात काही स्वप्न घेऊन आली असेल की माझा संसार असा 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 होईल, एक जनरल जे आपण ठोकताळणी असतो. आणि नंतर त्यांच्या पुढे सगळी व्यवधानं येत गेली. मग प्लेग आला, मग अण्णा गेले, मग त्याच्यानंतर खूप त्यांची वाताहत झाली, मग बगूरचं घर लुटलं गेलं, मग त्यांच्यावर अगदी भयंकर भीषण परिस्थिती आली. मग त्यांनी त्यांचे दागिने विकून धाकट्या 2 दिरांना, एकाला बॅरिस्टर केलं, एकाला डॉक्टर केलेलं आहे. आणि जसे प्रसंग, त्यांच्याही दोन्ही मुली 10-10 दिवसाच्या होऊन गेलेल्या आहेत. नवऱ्याला मध्येच बाबारावांना योगाचं वेड लागलं होतं, संसारातनं उठून जाणार माणूस पुन्हा जबाबदाऱ्यांमुळे परत आलेला आहे. काय हिंदोळे असतील किंवा नंतर जप्तीच आलेली आहे. मी मगाशी म्हणलं तसं की त्या जप्ती आल्यानंतर सुद्धा एकट्या राहिल्या तिथे, किंवा काय कमालीचं धैर्य त्यांच्यात आहे. तर मला त्यांना भेटून हेच विचारायला की हे कुठून आणलं सगळं तुम्ही, तुम्हाला तर माहिती नव्हतं. किंवा माईंचं लग्न झालं तेव्हा तात्या ऑलरेडी क्रांतिकारक होते, म्हणजे क्रांतिकारक म्हणून त्यांना खरं तर लग्नच करायचं नव्हतं. पण तेव्हाची समाज मान्यता किंवा काही लग्नाचा म्हणजे काय म्हणतो त्याला, शिक्षणाचा खर्च, तात्यांच्या शिक्षणाचा खर्च भाऊराव चिपळूणकर करतील या बोलीवरती त्यांचं मग ते लग्न झालं. कारण भाऊराव चिपळूणकरांना असा जावई हवाच होता की असा जावई आपल्याला पाहिजेच. पूर्वी असं एकदम की कर्तबगार जावई म्हणजे एक अभिमानाचं लक्षण होतं तसं. आणि शांताबाईंनी तर हे क्रांतिकारकांचं घर आहे. दोन्ही मोठे दीर अंदमानात असताना मला नारायणरावांचीच लग्न करायचं आणि ह्या घरात क्रांतिकार्य आणि ह्या घराचा भाग होण्यासाठी म्हणूनच लग्न केलेलं. म्हणजे नारायणराव त्यांना व्यक्तिमत्व म्हणून आवडायचेच, पण त्यांना दोघींना माहिती होतं की ह्या घरात क्रांतिकार्य असणार आहे. येसूवहिनीनं लग्न झालं तेव्हा काहीच माहिती नव्हतं. आणि सगळ्यात जास्ती काय म्हणू आपण त्यांना की, भोग हा शब्द नाही वापरायचा आहे मला, सगळ्यात जास्ती येसूवहिनीने त्या सगळ्यांना धरून ठेवले. तो एक खांब आहे त्यांच्या घराचा. त्यांनी सगळं केलंय. आणि त्यांचा आत्मनिष्ठ युवती संघ होता. तेव्हा त्या रात्री स्वातंत्र्याची गाणी बिणी म्हणायच्या. जिचा नवरा 6 महिने जेलमध्ये गेला, कुणाचं 1 वर्ष गेलं, त्यांना त्या धीर द्यायच्या. पण त्या सगळ्या घरी गेल्यानंतर त्यांची एक जीवलग मैत्रीण होती गोदूमाई खरे, तिच्या कुशीत जाऊन त्या रडायच्या. नंतर शेवटी गेल्या तेव्हा सुद्धा त्या हिस्टेरिक झाल्या. त्यांना बाबा आणि तात्या दारात दिसायला लागले की ते आलेत अंदमानवरून, त्यांना ओवाळायचं, अगं ताट घेऊन ये. तर कुठेतरी त्या भावना त्यांच्या कदाचित खूप दबल्या गेल्या, त्या अचानक बाहेर आल्या. आणि तेव्हाही त्यांचा नळगुंद रोग झाल्यामुळे पूर्ण शरीर सुजलं होतं. त्यांना बांगड्या बसत नव्हत्या म्हणून त्यांच्या साईजच्या आणायच्या, शरीर सुजल्यामुळे म्हणून विदेशी बांगड्या आणल्या. तर त्याही धुंदीत म्हणतायत की या विदेशी बांगड्या बघून तात्या काय म्हणेल, स्वदेशी घाल माझ्या हातामध्ये. तेव्हा मग त्यांचं समाधान म्हणून मग काळ्या मण्यांचे सर होऊन त्यांच्या हातात घातले होते की अगं हे आले तर काय म्हणते, माझ्या हातात बांगड्या नाही सवाष्णीच्या हातामध्ये. सो एवढी ध्यासाप्रती, एवढी ध्येयासक्ती तुम्ही आणलीत कुठून आणि का, व्हॉट वॉज द रिझन, आणि कशाने तुम्हाला एवढं हे ठेवलं की तुम्हाला एक असं हे सगळ्या ह्याच्यात अग्निदिव्यातनं तुम्ही गेलात हसत हसत. म्हणजे तात्या सारखा क्रांती सूर्य, स्वातंत्र्य सूर्य सुद्धा जर हे वाक्य म्हणत असेल की तू धैर्याची अससी मूर्ती, माझे वहिनी माझे स्फूर्ती, त्या सूर्याची जर ही बाई स्फूर्तीस्थान असतील येसूवहिनी,
तर काय लेवलचा त्यांचा विचार असेल. सो मला येसुवहिनींना हे सगळं विचारायला नक्कीच आवडेल की कुठून आणलं तुम्ही हे सगळं आणि का करावं असं वाटलं. व्हॉट वॉज द रिझन बिहाइंड तुमचं बॅक स्टोरी तुमच्या मनातली. कारण तिथे काय म्हणतो आपण नारायणरावांना आणि तात्यारावांना दूध जिलेबीचं रतीब होतं, तिथे येसुवहिनी पाणी पिऊन झोपत होते. व्हॉट मेड यू डू धिस. कुठे त्यांनी किती लांबचा विचार करून दूरदृष्टी काय काय आहे नक्की तुमचं काय आहे बॅक स्टोरी काय मनात आहे. आणि म्हणजे तात्यांना त्यांच्याबद्दल इतका आदर आहे की त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये मेन्शन केलंय ही गोष्ट की तुम्हाला जर म्हणजे आपण म्हणतो टाइम मशीन मधून जर एखाद्या माणसाला आणायचं झालं तर कुणाला आणा. तर ते म्हणतात मी माझ्या येसुवहिनीला आणि माझ्या खुर्चीच्या इथे मागे उभं राहून ते गजगौरीचं गाणं म्हणायला लागलं. म्हणजे काय असेल त्यांच्यामध्ये की जेणेकरून तात्यांना पण असं वाटू शकतं की ती माझी स्फूर्तीस्थान आहेत आणि शी शुड बी देअर टू जस्ट बी विथ मी आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळण्यासाठी. तर मला येसुवहिनींशी बोलायला नक्कीच आवडेल. नक्कीच तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या 100व्या प्रयोगापर्यंत मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आणि 100व्या प्रयोगाला आपण परत हा पॉडकास्ट करू 100व्या प्रयोगाच्या निमित्ताने. आणि हा पॉडकास्ट संपवायच्या आधी मला आवडेल तिने काही पुस्तकं लिहिली आहेस त्याबद्दल सांग आमच्या ऑडियन्सला. तू धैर्याची अससी मूर्ती हे येसुवहिनींवरचं एक साधार चरित्र लिहिलं. झालं असं की पहिलं वर्ष जे मी नाटकाचे प्रयोग सुरू केले तर छान 18 प्रयोग झाले आणि नंतर लॉकडाऊन लागलं. आता लॉकडाऊन लागल्यानंतर असं झालं की काय करायचंय. प्रत्येक जण कलाकारांचं तर फारच सगळंच बंद पडलं होतं. त्यामुळे असं झालं की आपलं काहीतरी स्वतःचं निर्माण करू म्हणून सगळेजण ऑनलाईन काहीतरी धडपडत हे करत होते. तर त्यामध्ये असं झालं की या नाटकासाठी अभ्यास करण्यासाठी म्हणून मी पुस्तकं माझ्याकडे बरीच होती. तेव्हा असं लक्षात आलं की माई सावरकर ज्या तात्यांच्या पत्नी आहेत त्यांच्यावरती ऑलरेडी बऱ्यापैकी पुस्तकं लिहिली गेली आहेत ओघाने. बरोबर. पण येसुवहिनी जसं मी म्हणलं ज्यांनी या तिघांनाही उभं केलं त्यांच्याबद्दलची जी माहिती होती ती सगळीकडे विखुरलेली होती. कुठेच अशी एकसंध माहिती नव्हती त्यांच्याबद्दलची. आणि असंच एका राऊंड टेबलला मला अक्षय जोग दादा भेटला होता. तर त्याने मला येसुवहिनींनी लिहिलेली त्यांच्या हस्ताक्षरातली एक 36 पानी डायरी दाखवली. तोपर्यंत माझे 5-6 प्रयोग झाले होते आणि असं झालं अरे बापरे आपण 5-6 प्रयोग करून आपल्याला माहितीच नाही ही गोष्ट. याचं मला वैषम्य वाटलं. मग तेव्हापासून ते बॅक ऑफ द माइंड होतं कुठेतरी की हे आलं पाहिजे लोकांसमोर. कारण येसुवहिनीचं लग्न झालं त्याला एक छान गोष्ट येसुवहिनीचं लग्न झालं तेव्हा त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं आणि नंतर तात्यांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवलं. आणि नंतर तात्या अंदमानला गेले तेव्हा ज्या काळी तात्यांचा फोटो ठेवणं सुद्धा निषिद्ध होतं तेव्हा येसुवहिनींनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी लिहून काढल्या. विच इज अ कम्प्लिशन ऑफ सर्कल आय गेस हे. आणि ना ती डायरी इतकी सुंदर आहे. असं खाडाखोड झालीये शाई सांडलीये. दॅट्स अ ब्युटी ऑफ दॅट डॉक्युमेंट. मला असं वाटलं बरं येसुवहिनी गेल्या त्यांच्या 34व्या वर्षी तोपर्यंत तात्या आणि बाबाराव हे आलेलेच नव्हते अंदमानहून परतून. म्हणजे त्यांची सुटका झालेलीच नव्हती. त्यामुळे नंतर त्यांची भेटच झाली नाहीये. पण जेव्हा येसुवहिनींनी ही डायरी लिहून ठेवलेली असेल ते येईपर्यंत बाकीच्या क्रांतिकारक मित्रांनी ती जतन करून ठेवली. क्रांतिकारकांचे डॉक्युमेंट जतन करणं ही किती मोठी गोष्ट आहे. सो मला असं वाटलं की त्या पण आजूबाजूच्या मित्रमंडळींना आणि ह्या सगळ्या त्यांच्या एकमेकांना धरून ठेवण्याच्या ह्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. हे आलं पाहिजे बाहेर. आणि येसुवहिनींबद्दल जेव्हा मी वाचत होते एकसंध तेव्हा हेही लक्षात आलं की त्यांच्या आईवडिलांची नावं पण माहिती नाही आहेत कोणाला. कुठेच मेन्शन नाही आहेत. मग एक स्त्री म्हणून असं वाटलं की यार का आमच्या आईवडिलांची नावं म्हणजे लग्न झालं म्हणून केवळ ती विस्मृतीत जावे असं तर नाहीये ना. कारण जन्म दिला जिला त्यांची नावं तर माहिती हवीत. म्हणून मग त्र्यंबकेश्वरला जाऊन रिसर्च करून पूर्ण ती सगळी नावं शोधून काढली. कारण त्यांचं माहेर त्र्यंबकेश्वर त्यांचा वाडा शोधून काढला आणि हे साधार चरित्र लिहिलं विथ रेफरन्सेस. कारण हा इतिहास आहे. बरोबर. याला इतिहासांनाही संदर्भ मागतं इतिहास. त्यामुळे कादंबरी लिहिली असती तर कदाचित त्याला एक नाटकी किंवा कादंबरीचा फॉर्मॅट येतो. इट्स नॉट कंप्लेंट. तो फॉर्मॅटच वेगळा आहे. पण साधार चरित्र लिहिल्यामुळे त्याच्यात पूर्ण रेफरन्सेस असल्यामुळे ते एक पुस्तक तू धैर्याची अससी मूर्ती लिहिलं गेलं. त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. 36च्या 36 पानं दिली डायरीची. आणि अगदी सांगायचं झालं तर डायरी ऑफ ॲन फ्रँक असते. मग डायरी ऑफ येसुवहिनी का नाही का नाही असं आहे. आणि मग त्याच्यामध्ये ते पुस्तक आलं आणि त्याची आत्ता दसऱ्याला आमची 4थी आवृत्ती आली आहे. आणि हरिदिनी जे दुसरं पुस्तक आहे ते कमलताई काळे त्यांनी लिहिलेलं आहे. झालं असं की प्रयोग आणि तू धैर्याची अससी मूर्ती असं लिहिल्यानंतर काही जणांनी माझ्याकडे हरिदिनी तुमच्याकडे आहे का म्हणून मागणी केली. बेसिकली हरिदिनी 1985 साली काही मोजक्या प्रतिनिशी पब्लिश झालं होतं. म्हणजे शांताबाईंचीच अशी इच्छा होती की मी काय एवढं केलं नाही कशाला गाजावाच्या म्हणजे पूर्वीचे माणसं कशी होती म्हणून. तरी पण हा इतिहास कुठेतरी आला पाहिजे
म्हणून मग काही मोजक्या प्रतींशी हरिदिनी प्रकाशित झालं होतं. त्याची माझ्याकडे झेरॉक्स प्रत होती. मला ते बघून असं वाटलं की यार माझ्याकडेच झेरॉक्स आहे, मी का कोणत्या तोंडाने लोकांना सांगते की अरे ह्यांचं वाचा म्हणून. मग असं झालं की आपण पुनर्प्रकाशित करू. पण मग पुनर्प्रकाशित करताना माझं व्हॅल्यू एडिशन असलं पाहिजे. नुसतंच पुस्तक होतं आणि ते प्रकाशात आणलं हे नको. मग त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड करून, म्हणजे तेव्हा स्वामिनीताई विक्रम सावरकर ज्या त्यांची सून आहे, म्हणजे त्या होत्या, आता नाहीयेत, आणि तेव्हा त्या होत्या. मग त्यांचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला की जी स्त्री बाहेर देशाचा संसार करते ती घरात तर सासूच आहे एका सुनेची, त्या कशा असतील, किंवा त्यांच्या नाती, त्यांचे अनुभव घेतले, आजी म्हणून त्या कशा होत्या, आणि मग ते सगळे एकत्र करून त्या पुस्तकात संपादित केलं. आणि मग ते कमलताई दत्तात्रय काळे त्यांनी लिहिलेलं पुस्तक होतं, त्यांना लेखिका, आणि असं करून मी संपादन करून ते पुस्तकही आणलं, आणि त्याचीही आता आमची 3री आवृत्ती आली आहे. सो अशी ती दोन्ही पुस्तकं, आणि सध्या तोही प्रवास सुरू आहे. त्याच्यामुळे नाटक आणि ही 2 पुस्तकं. तुझा प्रवास असाच सुरू राहू दे. आणि ही पुस्तकं नक्की वाचा, आणि त्याचबरोबर तुझे हे प्रयोग लवकरच 100 प्रयोग होऊ देत तुझे, आणि इतरही तुला मालिकांमधून वगैरे एक चांगली तू अभिनेत्री आहेस, एवढ्या मोठ्या मान्यवरांनी अप्रिशिएट केलंय. सो ती पण मोठी संधी तुला लवकरच मिळू दे, अशा तुला शुभेच्छा. आणि थँक्यू, तू आलीस आमच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मला तुम्ही इथे बोलावलं आणि हा विषय आपण एका वेगळ्याच अँगलनी बोललो, तेही खूप आवडलं. या पॉडकास्टच्या निमित्ताने मी लोकांना नक्की सांगू इच्छिते की या नाटकाचे प्रयोग जिथे जिथे असतील, आम्ही प्रयत्न करतोय की महाराष्ट्रभर, बेळगावला सुद्धा याचा प्रयोग झाला आणि महाराष्ट्रभर करण्याचा आमचा प्रयत्न आहेच, पण जेव्हा जेव्हा असेल तेव्हा तेव्हा प्लीज बघायला या. मी नक्की तुम्हाला खात्रीच देते की एक चांगली कलाकृती तुम्ही बघितल्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल. थँक्यू.